दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचं बोलणं आमच्या समोर झालं होतं असा दावा अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलाय आणि दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात हे दादांचं स्वप्न होतं असंही सयाजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे। दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचं बोलणं आमच्या समोर झालं होतं असा दावा अभिनेते सयाजी शिंदेंनी केलाय। विधानसभा निवडणुकीच्या आधी सयाजी शिंदेंनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। आता दादांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यानंच राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचं बोलणं झालं होतं असं सांगितलंय। इतकंच नव्हे तर दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात हे अजितदादांचं स्वप्न होतं असं देखील सयाजी शिंदे म्हणाले। सयाजी शिंदेंनी सहयोग सोसायटीत जाऊन अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली आणि सुनेत्रा पवारांचीही त्यांनी भेट घेतली। म्हणजे आमच्यासमोर बोलणं झालं होतं की हे आता एकत्रपणे सुरू होईल सगळं, पण आता ते अचानक असं झाल्यामुळे आता काय नक्की तर कोणी काय न उठवता, कोणी काही त्याला वेगळ्या मार्गी न लावता दोघांनी एकत्र येऊन पुढे काम हे पुढे जावं तर महाराष्ट्र चांगला राहील। त्यांची स्वप्न ही आपण सगळ्यांनी स्पेशली सुनेत्रा वहिनी आणि सुप्रियाताई हे पवार असतील यांनी पुढे न्यायला पाहिजेत आणि त्यांचं खरं तर पहिलं स्वप्न होतं दादांचं की दोन्ही एकत्र यावं आणि ते अपूर्ण राहिले ते पहिलं पूर्ण व्हावं तर ती महाराष्ट्राला खरं ताकद राहील। महाराष्ट्राची ताकद वाढायची असेल तर हे दोन्ही पवार कुटुंब ताबडतोब एकत्र आले पाहिजेत। एकत्रीकरणाच्या चर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी नाकारल्या होत्या। खास करून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल एकत्रीकरणासाठी फारसे अनुकूल नाहीत। दादा त्यांना सगळे प्रत्येक गोष्ट सांगत असतील असं नसतील सांगत, आता त्याच्यावर मी कसं रिॲक्ट होणार आहे किंवा ते काय बोलले त्याच्यावर मी काहीतरी बोलावं, त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे, मी काय बोलावं हे माझा अधिकार आहे। माझं एकच आहे की विलिनीकरण हा विषय साहेबांच्या अखत्यारीत आहे, त्याच्यावर साहेब बोलतील। जे लोक आहेत दोन जणांवर आरोप केला जातो, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, यांना या गोष्टी नकोय। बाकीच्या लोकांना जर बघितलं ओव्हरऑल अजितदादांचा पक्ष तर त्यांना या गोष्टी पाहिजे, शेवटी जे व्हायचं ते होत राहील। मग काही जण म्हणतात ना बैठका झाल्या नाही झाल्या, तर त्याला ते उत्तर आहे सयाजी शिंदेंचं। बातमी आहे सोलापूरची। मोहोळमध्ये 2 ईव्हीएम ढाब्यावर सापडल्याप्रकरणी उमेश पाटील आक्रमक झालेत। उमेश पाटलांनी घटनास्थळी जात संबंधितांना जाबही विचारला। उमेश पाटलांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निवडणूक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तर सापडलेल्या 2 ईव्हीएम मशीनवर कोणतेही मतदान झालं नसल्याचं प्रशासनानं सांगितलंय। दुसरीकडे कोल्हापुरात ईव्हीएम जमिनीवर आपटून फोडल्याचा प्रकार घडलेला आहे। सोलापूरमधल्या मोहोळमध्ये 2 ईव्हीएम मशीन चक्क धाब्यावर सापडल्या आहेत। मोहोळ शहराजवळ असलेल्या हॉटेल स्वराज्य इथे ईव्हीएम मशीन आणल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी केला। उमेश पाटील यांनी घटनास्थळी जात संबंधितांना जाबही विचारला। आणि या जिल्हा परिषद निवडणुकांच्या गुरुल जिल्हा परिषद गटाच्या पेट्या हॉटेल ढाब्यावर आहे, ढाब्यावर हॉटेल बघा, हॉटेल दाखवा, स्वराज ढाबा हो, ढाब्यावर पेट्या। उमेश पाटलांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निवडणूक अधिकारी सीमा होळकर ही घटनास्थळी दाखल झाल्या। तहसीलदारांनी मात्र या ईव्हीएम मशीन अतिरिक्त असल्याची माहिती दिली। त्या 2 ईव्हीएम मशीनवर कोणतेही मतदान झालं नसल्याचं प्रशासनानं सांगितलंय। उमेश पाटलांच्या आक्षेपानंतर अधिकाऱ्यांनी 2 मशीन ताब्यात घेत रीतसर पंचनामा केला। उमेश पाटलांच्या समोरच या मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या। या 2 अतिरिक्त ईव्हीएम झोनल अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात आल्या होत्या। मात्र वाहन चालक आणि अधिकाऱ्यांमध्ये संवादाचा अभाव राहिल्यानं हा प्रकार घडला असावा असं उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी सांगितलंय। ज्या ईव्हीएम हे जे आता सांगितलं जातं की रिझर्व्ह ईव्हीएम मशीन होतं, रिझर्व्ह असलं तरी ते ईव्हीएम मशीनच आहे, रिझर्व्ह असलं तरी ते रेग्युलर मशीन सारखंच ते ऑपरेट होतं। तर अशा ईव्हीएम मशीन बाजारात सुद्धा तयार होऊ शकतील, प्रायव्हेटली कुणीही ते बनवू शकतील। ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे हे संशयास्पद आहे आणि त्यामुळे मतमोजणी जी आहे ती थांबवण्यात यावी आणि पुन्हा एकदा निवडणूक कंडक्ट करावी। कुठेतरी संवादाचा अभाव त्यांच्या आणि त्यांच्या टीम मध्ये आणि त्यांच्या वाहन चालकामध्ये होता, त्याच्यातून हा प्रकार खरं तर घडला। तो त्यांच्या निदर्शनासही आला। प्रकार दुर्दैवी आहे आणि गंभीर पण आहे। आमच्या लेखी असा चूक घडणे अपेक्षित नाही। दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं ईव्हीएम मशीन जमिनीवर आपटून फोडलं। नादवडे गावातल्या मतदान केंद्रावर यामुळे गोंधळ झाला। ठाकरेंचे पदाधिकारी जयवंत वायदंडे यांनी पहिल्यांदा मतदान केलं आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन जमिनीवर आपटलं।
निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षा केंद्रावर मंगळसूत्र काढायला लावल्यानं गोंधळ झाला. मंगळसूत्र काढायला लावल्यानं महिला विद्यार्थी आक्रमक झाल्या. दरम्यान मंगळसूत्र फक्त शोचा दागिना नाही तर सौभाग्याचं प्रतीक असं अंबादास तांबेंनी म्हटलंय आणि सरकारनं लवकर निर्णय घेऊन ही नियमावली बदलावी अशी मागणी अंबादास तांबे यांच्याकडून करण्यात आली आहे. सीटीईटी अर्थात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या वेळी छत्रपती संभाजीनगरमधनं एक वेगळाच प्रकार समोर आलाय. मंगळसूत्र जोडवे काढण्याचे शासनाचे आदेश आहेत का? सुरक्षेच्या नावाखाली अनेक महिला परीक्षार्थींना गळ्यातलं मंगळसूत्र, कानातले, नाकातले दागिने काढण्यास सांगितलं गेल्यामुळे अनेक महिलांनी यावर संताप व्यक्त केला. मंगळसूत्र जोडवे काढण्याचे शासनाचे आदेश आहेत का? नाही आहेत. मंगळसूत्र व्हिडिओ काढायला सांगितलं ना परीक्षार्थ्यांना? हे मंगळसूत्र वगैरे आम्ही कधी काढत नाही, डायरेक्ट महत्वाची पैसे. बघा अशा पद्धतीने अन्याय केला जातोय. भारतात परीक्षा आहे काही परीक्षा आहे का काय आहे? या ठिकाणी महिलांना घाणेरडी वागणूक दिली जाते. कानातले व्हिडिओ काढून महिलांचं सील करण्याचा प्रयत्न केला जातोय. अत्यंत घाणेरडी वागणूक आहे. आम्ही आता निषेध करू अशा प्रकारे घाणेरड्या प्रकारे. कृपया करून इथे गोंधळ करू नका. कृपया करून इथे गोंधळ करू नका. परीक्षा केंद्रावर कोणत्याही धातूच्या वस्तू नेता येणार नसल्याचा नियम परीक्षकांकडून सांगितला गेला. मंगळसूत्रासह इतर कोणतेही दागिने गळ्यात असतील तरी परीक्षेला बसू दिलं जाणार नसल्याच्या सूचना दिल्यामुळे महिलांची तारांबळ उडाली. त्यामुळे अनेक महिलांना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावं लागलं. ज्या महिलांसोबत नातलग आले होते त्यांनी दागिने संबंधितांकडे सोपवले. मात्र परीक्षेला एकट्या आलेल्या महिलांची फजिती झाली. हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतात. हे सरकार हिंदुत्ववादी म्हणत असताना मंगळसूत्र, चक्क मंगळसूत्र उतरवायला प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेलं. याची दखल सरकारने त्वरित घ्यावी, संबंधितावर कारवाई करावी. अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं जातं. तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे. त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल. योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली. तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करा. भुजबळांनी पत्राद्वारे अमित शहांकडे ही मागणी केली आहे. वंचितांच्या चळवळीवर झालेला हा आघात असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यामधल्या तेल्लापूर गावात महात्मा फुलेंच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. समाजकंटकांनी पुतळा पाडण्याचा प्रयत्न केला. याविरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होतोय. मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करा. तेलंगणातला महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे सामाजिक विचारांवर हल्ला. हा हल्ला सामाजिक समतेवरचा घाला आहे असं भुजबळ म्हणाले. प्रकाश आंबेडकरांनीही या घटनेतल्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा केवळ महात्मा ज्योतिबा फुलेंवर झालेला हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला आहे. आरएसएसला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो. आरएसएसला फक्त मनुवाद आणि ब्राह्मणवादावर प्रेम आहे. हा हल्ला वंचितांच्या आणि बहुजनांच्या समतेच्या चळवळीवर झालेला आघात आहे. हा देश फुले, शाहू आणि आंबेडकरवादी विचारधारेनं चालेल, मनुवादानं नाही, असं ट्विट प्रकाश आंबेडकरांनी केलंय. छगन भुजबळांनीच आक्रमक झालं म्हणजे अशातला भाग नाही. महात्मा फुले आपल्या या महाराष्ट्राची नव्हे देशाची अस्मिता आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जे कोणतं सरकार तिथे असेल त्यांनी चौकशी केली पाहिजे. जे काही दोषी त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे. कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यामधील मंगलोर गावाजवळ जेट विमान कोसळलेलं आहे. जेट विमान कलबुर्गीहून बेळगावला जात होतं. विमानामधील इंधन संपल्यानं जेट विमान शेतामध्ये कोसळलेलं आहे. कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी पायलट गौतम शंकर हे जखमी झालेले आहेत. कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यामधल्या मंगलोर गावाजवळ हे जेट विमान कोसळलेलं आहे. कलबुर्गीहून बेळगावला हे जेट विमान जात होतं आणि त्यावेळेला अपघात झालेला आहे. कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी पायलट गौतम शंकर हे जखमी झालेले आहेत. बांगलादेशी मुक्त मुंबई करू, मुंबईचा रंग भगवाच राहील असं म्हटलेलं आहे रितू तावडे यांनी.
बांगलादेशी मुक्त करण्याचं धोरण महापौरांच्या हातामध्ये नाही असं राऊतांनी म्हटलंय. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात. महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोललं पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय. तर बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात भूमिका घेताच राऊत अस्वस्थ झालेत या शब्दात नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. घुसखोरांच्या जीवावर पालिका जिंकण्याचं स्वप्न मुंबईकरांनी उद्ध्वस्त केल्याची टीका बन यांनी केली आहे. वैसे तो हमारे देवेंद्र जी, हमारे किरीट भाई, हमारे अमित भाई तो काम कर ही रहे. ये जो मुंबई में इस तरह से बांग्लादेशी और इस तरह के लोग आके बैठे हैं, उनको यहाँ पे बैठने के लिए नहीं मिलेगा आगे जाके, क्योंकि इनका पूरा पेपर वर्क सब चेक किया जाएगा. जो भी बांग्लादेशी रोहिंगे उनको यहाँ पे बैठने हम नहीं देंगे बिल्कुल. और मुंबई का रंग जो है वो भगवा ही रहेगा. महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे. बांगलादेशी मुक्त करण्याचं ते जे काय त्यांचं धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात. लक्षात घ्या, महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांना त्यांनी भेटलं पाहिजे आणि बांगलादेश विषयी नक्की त्यांची भूमिका काय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. बांगलादेशी घुसखोरांबद्दल तुम्हाला पुळका काय येतोय? कारण याच बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर मुंबई महापालिका जिंकायची हे तुमचं धोरण होतं आणि मुंबईकरांनी ते ओळखलं आणि तुम्हाला घरी बसवलं. बांगलादेशी घुसखोरांना मुंबई बाहेर काढण्याचं काम केंद्र सरकार करतं, राज्य सरकार करतंय. तुम्हाला मात्र या घुसखोरांचा पुळका येतोय. तुम्ही काय सांगताय की अर्थसंकल्पामध्ये बांगलादेशीसाठी तरतूद केली. काँग्रेसच्या काळामध्ये करोड रुपये बांगलादेशींना देण्याचं पाप तुम्ही केलं होतं, काँग्रेसनं केलं होतं. संघामुळेच भाजपला अच्छे दिन असं म्हटलंय सरसंघचालक मोहन भागवत यांनी. संघाच्या सरसंघचालक हा हिंदूच असेल, मग तो एससी किंवा एसटीचाही असू शकेल असं मोहन भागवत यांनी म्हटलंय. सलमान खानचं आरएसएसच्या व्यासपीठावर स्वागत आहे आणि यापुढेही मुस्लिमांना खुलं निमंत्रण आहे का असा सवाल राऊतांनी केलाय. भाजप सत्तेमध्ये आल्यामुळे संघाचे चांगले दिवस सुरू झालेत का असा सवाल करताच याच्या उलट असल्याचं मोहन भागवत म्हणाले. संघामुळे भाजपला अच्छे दिन आले असून आमच्या मेहनतीमुळे चांगले दिवस सुरू झाल्याचं मोहन भागवत म्हणाले. यावेळी सरसंघचालक हा हिंदू असेल, मग तो एससी किंवा एसटीचा पण असू शकेल असं मोहन भागवत म्हणाले. भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए ऐसा नहीं है, उल्टा है. विचार और नीति लेकर चलते हैं. जैसे जैसे हमारी शक्ति बढ़ती है हम उसका प्रतिपादन करते हैं, प्रचार करते हैं, लोग उसको मानने लगते हैं. अब लोगों में अगर वो नीति स्वीकार हो गई तो चुनावी राजनीति में जो उस नीति का पुरस्कार करते हैं उनको अपने आप लाभ होता है. किसने करना है हम नहीं बताते, उनकी मर्जी है. वरळी डोममध्ये संघाची 100 वर्ष कार्यक्रमाचा दुसऱ्या दिवशी त्यांनी हे वक्तव्य केलंय. वरळी डोममध्ये संघाची 100 वर्ष या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी हे वक्तव्य केलंय. सरसंघ चालक कौन बने तो कोई ब्राह्मण संघ का सरसंघ चालक नहीं बन सकता, कोई क्षत्रिय वैश्य शूद्र नहीं बन सकता. जो हिंदू है वही बनेगा. सरसंघ चालक वो एससी एसटी है तो भी बन सकता है और कुछ है तो भी बन सकता है. मैं यहाँ रहूं ये मेरी इच्छा नहीं है, कार्यकर्ता की रहती नहीं है. मैं यहां न रहूं ये भी मेरा ऑप्शन नहीं है, संघ का ऑप्शन है. तो संघ जब कहेगा तब दायित्व से निवृत्ति, कार्य से निवृत्ति नहीं. तर सलमान खानचं आरएसएसच्या कार्यक्रमात स्वागत होत आहे. यापुढेही मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का असा खोचक सवाल राऊतांनी केलाय. सलमान खान जी क्या पहनते हैं, कॉलेज विद्यार्थी वैसा पहनते हैं. और फैशन उत्पन्न करने वाले लोग होते हैं वो समाज के विश्वास पात्र, श्रेष्ठ, कीर्तिमान ऐसे लोग होते हैं जिनको अपनी भाषा में कहते हैं महाजन या श्रेष्ठ. सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं. हे सलमान खानचं स्वागत होतं. एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे. हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं. हे सलमान खानचं स्वागत होतं. एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे. सध्या सत्ता आहे, उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोक परत आपल्या व्यासपीठावर येतील का? सलमान खान आला म्हणून काय बिघडलंय?
संघाचा कार्यक्रम आहे तो, आणि सलमान खान आला म्हणून तो जाती विष पेरण्याचं काम कशाला करता? तिथं हिंदू मुस्लिम हा द्वेष केला जात नाही. अनेक मुस्लिम स्वयंसेवक जे राष्ट्रप्रथम आणि राष्ट्रभक्ती घेऊन येतात, त्या प्रत्येकाचं संघाच्या व्यासपीठावर स्वागत केलेलं आहे. संघाच्या कार्यक्रमात सलमान खानसह अनन्या पांडे, रवीना टंडन, विकी कौशल, अक्षय कुमार, करण जोहर यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. नाशिकमधील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळाल्यात. पोलीस यंत्रणांकडून घिरट्या काढणाऱ्या ड्रोनचा शोध सुरू आहे. परवानगी घेऊन ड्रोन उडवल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येवल्यामधल्या अनुलोम संवाद कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. येवल्यामधील कापसे फाउंडेशन आवारामध्ये हा कार्यक्रम सध्या सुरू आहे. याच कार्यक्रमस्थळी ड्रोनच्या घिरट्या ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या आणि याच्या संदर्भात आता अधिक तपास जो आहे तो सध्या सुरू आहे. आयोजकांचं म्हणणं आहे की हे ड्रोन उडवण्यासाठी परवानगी घेण्यात आलेली आहे.